येणं कॅन्सल झालं. डिलिव्हरी तारीख लांबली नाही, बाळ लहान आहे, वजन बाळाचं कमी त्याच्या इकडं आराम सांगितलेला डॉक्टरांनी, तर आरामच करायचा आहे. एवढा महिना तसं असतं. इकडं पाय काय चाललंय, टाइम आहे 3 वाजले ना, याच्या चेहऱ्यावर जसं काही झोपेच नाही ना काही. तर मित्रांनो फायनली आता इथं आलेलं आहे जालन्याला, आणि चालू होतं की बा सकाळपासून निघालेलं आहे 6 वाजतापासून, पण तरी पण इकडे जे आहे दुपारचा शूट काही घेतला नाही, डायरेक्ट मी संध्याकाळचा शूट घेत आहे. इकडे परी पण आहे. नमस्कार. वाव, अरे बा बोलायचं आहे दीदीला पण. काय कर, पिऊ बोलासाठी आलेले स्पेशल मामा मनासाठी. हा इकडे आपण त्याच्यासाठी आलो होतो, तिकडे पण आहे. आजी सोबत मित्रांनो काय विषय झाला नाही माहिती का, मला सांगा म्हाताऱ्या माणसाने जेवण करायला पाहिजे का नाही. 3 वेळेस माणूस विचारतो आजी जेवण करा जेवण करा, आजी म्हणते घास खात नाही. आजी कसं असते, रिकाम गप्पा केला काय काय बोला तुम्ही सांगा बरं. मग कारण जे काम होतं ते पण झालेलं आहे. माझं काम होतं खरं तर प्रोडक्टचं होतं, आज प्रोडक्टचं वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं. दिवसभर तेच चाललं, त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे घेतलं नाही. आणि आईचं पण होतं की बा सोबत आणलं नाही, बऱ्याच जण इकडं पण चालू होतं. मामीचं पण म्हणणं होतं, आईचं पण जे आहे आजीचं पण म्हणत की आईला कोण नाही आणलं. मम्मी काय म्हणतात, काय चालू आहे संध्याकाळची स्वयंपाक असते. हो का, लवकरच पाठवून देतो. पण ते कसं आहे, स्वराज लहान आहे. आता जोपर्यंत मी तिकडं राधिका माहेर जात नाही तोपर्यंत आईला पण इकडे पाठवता नाही येत. आणि मी जर सोबत आणलं असतं तर मला खूप उशीर होत आहे, आणि वाजणार आहे घरी जवळपास 12-1 तर सहज होणार आहे मला. रात्र माझ्या प्रवासात जाणार आहे, आईला आणणं योग्य नव्हतं, त्याच्यामुळेच आईला आणलं नाही. हां तेव्हा चालतंय, किंवा आधी म्हणत नाही येतात, वेळ भेटतेच. हो, आता जेव्हा राधिका तिकडे जाईल गावाकडे रक्षाबंधनला वगैरे, तेव्हा आईला इकडे पाठवता येईल, त्याशिवाय तर नाही. चांगलं असं चला मग, बराच विषय झाला आहे. आता कसं असते, मग पुण्याहून मुंबईहून लोक रात्रभरात प्रवास करतात, रात्रीचाच प्रवास चांगला असते. गाड्या लागल्या पाहिजे, लागतात गाडी. टाईम मी येतानीच पहिली गाडी पाहिली, शेवटची गाडी किती वाजता, तर 8-9 वाजेला गाड्या आहे म्हणे, तुम्ही येऊ शकता. हो ना, पिऊ चलते तू. पिऊ काय करताय तू, परी पण आहे इकडं. वाव, हा 1 मिनिट. हो बघा हे पिऊचं काय आहे इकडं, मस्त असं लहान बाळाचं. आमचा स्वराज पण असाच करते. वाव, बू बू करते कसं कर इकडेच. हां 1 मिनिट. तुम्ही काय बी करा, आम्हाला फोटो बापा द्या. आणि किती एवढा घाबरते मला, अक्षरशः जवळ जर गेलं ना तर ते बोलायला सुरुवात होऊन जाते, म्हणजे रडायला सुरुवात होते, एकदम जोराने आवाज करते. पण आज थोडंसं सकाळपासून आलेलं आहे, त्याच्यामुळे शांत झालेलं आहे. हाय कर बाळा, जय हरी विठ्ठल. लोणचं घातलं, हा लोणचं घातलं. हो ना, इकडं चेकअपला गेलो होतो आम्ही, डॉक्टर म्हणे प्रॉब्लेम फोन लावले घरी, काय म्हणतात हो ना, आईचं ते चाललं होतं ऍडमिट म्हणून. करून टाका म्हणे, मग केलं ऍडमिट. 1 रात्रभर ठेवलं. त्या दिवशीच आमचं काय आलं, आई आणि निघाली होती, मी सांगितलं होतं की आता निघून जा. हो हा नमस्कार राहिला होता. आजी तुम्ही माझ्यासोबत चला आता. बर 8 दिवस फक्त. उन्हाळ्यात येईल, कुठं बसते कुठं उठते हो. उन्हाळ्यामध्ये. आता थंडीचे दिवस येतो, आता काय मी येत नाही. हा चालते ना. हा उन्हाळ्यामध्ये येईल. आणि इकडं मी नाही, आपण तब्येत वगैरे पाहण्यासाठी आलो होतो. रोहित ताईचे पण ते पण पाहणार होतं कसं आहे काय नाही. तर चालू आहे, दोघा भावाच्या गप्पा वगैरे चालू आहे शांततेत. नाही तसं बरं लागते का काय, वेळच झालं म्हणजे सर्व दवाखान्यात ॲडमिट करायला लागलं. आजचं काय आईचं येऊन आली होती, त्याचं पण बाकी आहे. इकडं पण कामात चालू आहे. झाले का, संपले काम आता? फक्त तुमची जिम्मेदारी वाढलेली आहे.
इकडे जिम्मेदारी कमी द्यायची आहे, कामं वगैरे कमीच करायची इकडं. आराम सांगितलेला डॉक्टरांनी तर आरामच करायचा आहे. एवढा महिना एवढं जपायचं. तसं असते आपण जेव्हा म्हणतो ना की बा माहेरचं सासरचं, असं काही नाही. आता राधिकाला पण इकडेच ठेवलेलं होतं डिलिव्हरीच्या वेळेस. सगळं बरोबर आहे, कोणतरी काय जास्त करून कोणतंही जास्त काम करतं माझ्यावर. तेच आहे, आता प्रत्येक घरी असते. फक्त आपण जे आहे कोणी असं म्हणतं की आई जीव लावीत नाही करते. तसं काय कमेंट आहे फक्त ते. आपलं जे आहे आपलं शेवटी आपलेच असतात, सर्व आपलेच कामे येतात. वेळेवर अर्ध्या अचानक का होईल ते आपलेच येतात. बाकीचं जे आहे कोणाचंच काय नाही. घ्या काळजी थोडंसं आणि लवकरच गोड बातमी द्या चांगली. तर ते येणारच आहे ना सर्वांना पण. द्या आत्याला आणि राधिकाताईला पाहा. हो नमस्कार. सगळ्यात शेवट मला नमस्कार. हा महत्वाचं आहे पण आता कसं आहे, पहिलं सर्व कंटिन्यू चालू होतं. या मंदात मी खंड पडलेला आहे स्वराजमुळं. हा तर 2 वर्ष तेच झालेलं आहे. लग्न झालं तेव्हापासून खूप मोठा खंड पडलेला आहे. कमीच चालू आहे येणं वगैरे. आणि पहिले जास्त होतं, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पाहायला भेटत नाही व्हिडिओ. घ्या काळजी आता. तुम्ही घ्या आता स्वराजची काळजी. हो स्वराजला घेऊन यायचं आहे आम्हाला. तुम्हाला सांगायचं आमच्या इकडे जालन्याला लवकरच आणेल. तुम्ही कमेंट करा फक्त सर्व जणांनी मला, किंवा कधी दाखवायचं. कारण 1-2 महिने आहे सध्या दिवाळीपर्यंत होईलच. चला निघतो आम्ही आता. चला आजी निघू का? पाय लागू दे म्हणून. आरामात जा. हो आरामात जा. चला मामीच्या पायानं नाही का? पिऊ बाय 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 कर ना. हा चला बेस्ट ऑफ लक. चला पिऊ बाकी अभ्यास कर हा चांगलं. चला येते तू भेटीला स्वराजच्या. स्वराजला घेऊन ये. झालं ना याची भाऊ 1000 रुपयाची गाडी माझ्याकडून आण. मी टाकायला लावून तुला. आम्हाला नाही तो माझ्या बर्थडेला 1000 रुपयाची गाडी आणायला त्याला. गाडीचं आपण करूच, पण आता नेमके कुठं आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. स्वराजच्या बर्थडे वगैरे वाढदिवस आपण ठरवलेला आहे. कारण गेलं नाही तर कुठं ठेवू असं बाहेर त्याच्यामुळं. आणि आमचं येणं नाही झालं तर आणतो ऑनलाईन टाकायला लावून चालते. 1000 रुपयाची आणली माझ्याकडून. पण मला माहिती आहे की तुम्ही येसा 100% येतो येसा. आम्ही, पण नाही जमलं आमचं डिलिव्हरीचं काम. हो ना बाळ नाही, लहान राहील. नंतर येणार आहे. बाळ लहान राहील. महिनाभर आहे का? हो. हा मग काही मग नाही काय. चला निघू का मी मम्मी? खूप उशीर झाला. बाय बाय. आजीला घेऊन जा फक्त तू बस. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला काय सांगू, आज अशी कंडिशन झालेली आहे की अक्षरशः मला घरी यायला वाजलेल्या 3 आवश्यकता इकडं. आणि खूप उशीर झालेला आहे. शेवटी इकडं चालू होतं, झोपही लागली नव्हती इकडं. तर काय झालं काहून तर 3 जण झोपलेले नाही आहे. पूर्ण वाटपर्यंत चालू करून उशीर आता उशिरा निघाला तर उशीर होणारच आहे ना. शेवटच्या गाडीने यावं लागलं. वाव एस टी म्हणजे सुट्टी राहतात. 24 तास सेवा झालेला आता. 9:30-10 वाजता गाडी लागली. 10 वाजता म्हटल्यावर सहजच काय 4 ते 5 तास. मग लगेच फ्रेश वगैरे झालं थोडंसं. इकडे पाय काय चालू आहे. टाईम आहे 3 वाजले ना. याच्या चेहऱ्यावर जसं काही झोपेचं नाही ना काही. नुसतं गेट वाजलं तर असं आहे ना. पुरं गाव जागा करते का जाता रात्री 3 वाजता. बघ हे बाय आलं गेलं. वा हे आनंद खूपच वेगळा असते. हां हो बोलायचं आहे मला. मग उभं राहून इथं आहे ना. हो वा वा चला झोपण बाबा. झोपू दे आता बाकीच्याला पण. बाकीच्याला त्रास कशाला आपल्याला. नाही आता जेवणाचा टाईम आहे काय खरंच. आता फक्त आराम करायचा. आणि कारण तर तुम्हाला सांगितलं जा बरंच नाही सर्वांना किंवा काय कारण होतं कशासाठी जावं लागलं तर ते तर आहेच.
पुन्हा पुढचा शूट येणार. हो. दगदगी करावं लागते पोटा पाण्यासाठी. याच्या आधी हा दुसरा टाईम आहे माझा. याच्या आधी रातच्यानं प्रवास केला असेल मी, जेव्हा 2017-18ची गोष्ट आहे, जेव्हा अभ्यास वगैरे चालू होता माझा तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे खूप वर्ष आता 5-6 वर्षानंतर असा प्रवास केला मी रात्रीचा सगळं झाल्यावर. नाही तर काहीच काम नाही पडलं कधी जायचं रातच्यानं. हो ना. बाकी मग मित्रासोबत फिरायला गेलो ते तर वेगळंच आहे, पण तेही रूम करून थांबलो. जिथून मुक्काम झालं तिथून मुक्काम केला मी. तिथून बस स्टँड पैदल आला का मग? मग गाड्या नाही काही नाही. अक्षरशः गाडी ठेवली होती मी, पण लवकर येणार होतो त्याच्यामुळे गाडी काही लावली नाही तिथं. नाही तर गाडी पण लावायला चान्स होता, जागा होती. हो, गाडी द्यायची तिथे लावून द्यायची. हां नाही आता सुट्टी भेटते म्हटलं, कोण ना कोणी ॲटो भेटेल. ॲटो पण नाही भेटलं. आणि एक तर रस्त्यानं लाईटं पण नाही आहे. रस्त्याला हो, अर्ध्या लोक लाईटं, अर्ध्यापासून लाईटं नाही आहे. आणि वातावरण पण जर पाऊस वगैरे चालू नव्हता. काय आता हाय टाईम काढावा लागते आता. प्रत्येका टाईम येतच असते काय तरी. चला झोपा, बाकीच्याला झोपू द्या. झोपा. हो पिलो झोप ना. चला भेटतो तुम्हाला पुढच्या शूटमध्ये. कसं असेल आता हा तर व्हिडिओचा टाईम नाही येतो असेल किंवा कुठे कधी व्हिडिओ घेतो का. पण आता आलो सहज आणि लगेच. हो याचा काही टाईम टेबल नाही. याला थोडंसं काही आवाज गेला तर काहीच नाही प्रॉब्लेम. झोप लागते का नाही अजून याला. झोप घातलाच झोपत नाही तो. आराम करायचा आहे. पुढचं शूट सकाळी येणारच आहे तुम्हाला.